आता 802 किलोमीटर मध्ये सगळी सरासरी बोलली तर लोकप्रतिनिधी एक पण असा नाही ना, विद्यमान आमदार सत्ताधारी असो किंवा विरोधातला असो, कोणीतरी संपर्क तुमच्याशी केलाय का नाही बाबा आमचा विरोध आहे असं एक पण नाही. तिथं 10-12 आमदार आले होते आझाद मैदानला, पण ज्या ताकदीनं करायला पाहिजे तसं होताना दिसत नाही. हे आमच्याही मनात खंत आहे. म्हटलं तुम्ही काय बसणार आहे. अहो ते गॅसची पाईपलाईन चालली तरी त्याला सोडत नाही त्या ठिकाणला. अरे आमचं हाय काही नाही. आणि हे तर रोजाचं शिपडच आहे. त्यामुळे त्या शिपट्याचा लाभ कोणाकोणाला होणार आहे. जनतेचा बळी जातो. आणि आता गरीबाला त्रास होतोय. महापुराचा सगळ्यात जास्त त्रास गरीब माणसाला होतो. हे शक्तीपीठ भाविकांना एकमेकांना भेटायला पाहिजे म्हणून हे सगळे चालू आहे, पण त्याची योजना तर आहे का तशी चालू? आता भाविकांना घेऊन जाणार होते सरकारची योजना काय आता तेच बंद पडायला लागल्यात. आणि हे जे काही विकासाचं साधन बिधन काही होत नाही. समृद्धी महामार्ग होऊन 2 वर्ष पूर्ण होऊन गेली. आता समृद्धीमध्ये सुद्धा पुरेसा टोल जमा होत नाही. आणि मी बऱ्याच वेळा समृद्धीवरनं प्रवास केलेला आहे. सगळं भकास असते. काही कुठं काही चहा प्यायला मी एकदा जालन्यावरनं सिन्नरपर्यंत आलो. जवळजवळ 550 किलोमीटर. मला चहाला कुठं चहा मिळाला नाही. 4 रस्त्यात 550 किलोमीटरला या समृद्धीला. कसला काय विकास? उलट हे एक्सप्रेसमुळं छोटे छोटे धंदे बंद पडतात. आता याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपल्या जिल्ह्यातलं शिरडोन कवठेमंकाळमध्ये. तिथं किती हॉटेल आणि हे होते. आता शिरडोन कधी गेलं कळत नाही. जुनुनीला तसंच. जुनुनीला सुद्धा किती हॉटेल, नागज फाट्यावर सगळी बंद झाली. आणि मग 1-2-3 मोठी हॉटेल तेवढं रस्त्याला सांगोल्याजवळ काय अशी उभा राहिल्यात. आपल्याला नेरल्याचे राजू पाटला ना पूल होऊन देऊ नका म्हणून. होय, नेरल्याचा पूल आहे नाही होऊन देऊ नका. त्यांनी स्वार्थ सांगितला. माझ्या हॉटेल वगैरे गाळं वगैरे आहेत त्या हॉटेलला भाड्याने दिलंय त्यांनी. त्यांची घर त्या सगळं आहे ते. तर आता तिथं उड्डाणपर्यंत तुमचे नेरल्या जातात काय होणार आहे? पेट पहिलं काय होतं? होय होय. पेट नाक्याचं तर रायाच किती बसली. त्या मणिकंदनला किती गर्दी असायची आधी. येवलावाडीच्या पुलावर वाहतूक चालू झाली. खर्च पेट्रोल पंप पण ते हॉटेल पाक कुलप लागले आताच बघा. त्यामुळं आणि मग हे कुणाचे असतात? छोट्या लोकांचे असतात. टपरीवाले, धाबूवालं. होय. मग कसला विकास? कुणाचा विकास होणार आहे? आणि या शक्तीपीठाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे मगाशी मी सांगितलं तर 27 ठिकाणी त्यांनी जंक्शन ठेवले की नाही. त्या ठिकाणी 22 एकर अशी जमीन ज्यादा अधिग्रहित करायचं त्यांचा प्लॅन आहे. आणि मग ती जमीन आहे की नाही फूड मॉलला, पेट्रोल पंपाला ते देणार भाड्याने कंपन्यांना. मोठ्या कंपन्या देणार. तुम्हाला देणार नाही. ते शेतकऱ्याला, स्थानिक शेतकऱ्याला नाही. स्थानिक शेतकऱ्यानं फक्त त्या रस्त्याकडे जाताना बघत बसायचं. वेगात जाणारी वाहनं बघत बसायचं. असं दुसरं काय करायचं नाही. आणि एखादं दारुड आपल्या शेतात आलं तर त्याला दवाखान्यात घेऊन द्यायचं, ऍडमिट करायचं. दुसरं काय रानातनं रेल्वे गेल्यावर काय फायदा होतोय? काहीच फायदा होत नाही. तसंच आहे, उलट तोटा होतोय. छोटा रस्ता असला, आता आपला सांगली इस्लामपूर सांगली रस्ता आहे ते ठीक आहे. रस्त्याकडेला एखादं हॉटेल काढलं, धाबा काढला, काहीतरी नाश्ता सेंटर काढलं किंवा एखादा गोडाऊन बांधलं तर वेअर हाऊस भाड्याने दिलं हे चालते. कारण काय त्याला ऍक्सेस आहे. एक्सप्रेसवेचा काहीच फायदा स्थानिकांना होत नाही. पूर्ण रस्त्याची लांबी काय बघितलंय पण ह्याच्यापासून म्हणजे कवठे एकंदच्या पासून नागाव कवठे पण मी फक्त पुराच्या बाबतीत जरा हे बघितलं तर 72 किलोमीटर आहे. टप्प्यात येणारा मार्ग. या पूर टप्प्यात येणारा रस्ता हा 72 किलोमीटर आहे. आणि 72 किलोमीटरला 4 नद्या ओलांडाव्या लागणार आहेत. आणि साधारणपणे 20 किलोमीटरचा भराव येणार आहे त्याला. टोटल भराव 20 किलोमीटर. सगळ्यात जास्त भराव आमच्या इथे कोल्हापूरला
माणगाव ते पट्टणकुडोली तो पंजिंगदेवर येणार आहे दोन्ही बाजूला. एका बाजूला 2.5 किलोमीटर आणि दुसऱ्या बाजूला 3 किलोमीटर. पुण्याच्या शिरोली पासून ते उचगाव पर्यंत जवळजवळ 4 किलोमीटरचा जो भराव पडला पंजिंगेवर, त्यामुळं पंजिंगेच्या पात्रातल्या बाहेर पडलेलं पाणी पुढे जायला अडथळा निर्माण झाला आणि ते सारं पाणी कोल्हापूर शहरामध्ये शिरायला लागलं. तर ही असं म्हणजे, आणि आता हे प्रकार वारंवार होणार आहेत कारण वैश्विक तापमान वाढीमुळं आता काय व्हायला लागलं की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला लागलाय आणि हे महापुराची संकट सातत्यानं येणार आहे. मग या भागातल्या लोकांनी विकासाला विरोध करायचा म्हणून स्वतःचा बळी द्यायचा काय, या प्रश्नाचं आम्हाला उत्तर कुठेतरी मिळालं पाहिजे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, सरकार कुठल्या भाविकांना काही निवेदन दिलं होतं, आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता म्हणून हे शक्तीपीठ महामार्ग करायचा घाट घातलाय. कुणीही मागणी केलेली नव्हती. बर, पंढरपूरला आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला एवढी मोठी भाविकांची गर्दी जमते म्हणून कधी काय पंढरपूरला ट्रॅफिक जाम झालंय कसं कधी ऐकलंय का? तुळजापूरला कधी ट्रॅफिक जाम झालंय का? कारण आता नुकताच पूर्ण झालेला हा जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे तो अतिशय चांगल्या स्थितीत आहे, गतिमान आहे आणि लोकांना सोय. उलट तो रस्ता सुद्धा तोट्यात चालतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे, कारण हा महाराष्ट्राच्या रस्ते विकास मंडळाचा हा रस्ता आहे, तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा रस्ता आहे. त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की हे आम्हाला सवतच आणायला लागल्यात, आमचाच रस्ता तोट्यात आहे आणि हे नवीन रस्ता झाल्यावर अजून तोटा आमचा वाटणार आहे. त्यांचं म्हणणं आहे. अगदी सांगली जिल्ह्यातलं बोरगावचं जे काय टोल नाका आहे कवठेमंकाळ तालुक्यातलं, त्या टोल नाक्यावर जवळ 40 लाख एवढा टोल जमा झाला पाहिजे तरच तो रस्ता परवडतोय. पण तिथं आता 10 ते 11 लाखच टोल वसूल व्हायला लागलेला आहे. म्हणजे हाय तोच रस्ता तोट्यात चाललाय, पूर्ण क्षमतेनं वापरला जात नाही आणि तो 4 पदरी आहे. मग 6 पदरी नवीन कशासाठी करायचा, काय कारण आहे? आणि ह्याचं कारण एवढंच आहे, ते गौड बंगाल अर्थकारणामध्ये लपलेलं आहे आणि ते अर्थकारण साधं सुद्धा नाही तर बरंच मोठं आहे. 50,000 कोटीचा त्याच्यामध्ये ढलपा पडणार आहे. 802 किलोमीटरचा हा रस्ता आणि 86,300 कोटी रुपये त्याचा एकूण प्रकल्प खर्च आहे. अर्थात तो वेळेवर झाला तर 3 वर्षात 86,300 कोटी. जर 3 वर्षात पूर्ण झाला तर, नाही झाला तर सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आहेच, म्हणजे 1.5 लाख कोटीपर्यंत जायला काही हरकत नाही. 86,000 कोटी रुपये जर म्हटलं तर एका किलोमीटरचा खर्च झाला 6 पदरी रस्त्याचा 107 कोटी 60 लाख. मी देशभरातले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे रस्ते बांधलेत त्यांच्या खर्चाची तपासणी केली, वेगवेगळ्या राज्यातल्या 6 पदरी रस्त्याची, तर त्यांचा खर्च साधारणपणे 30 ते 35 कोटी रुपये आहे एका किलोमीटरचा. 30 ते 35 म्हणजे साधारणपणे तिथल्या जमिनीच्या प्रतवारे, म्हणजे माळ रानातनं गेला तिथं भराव टाकायला लागत नाही, खाली हॉट रॉक असतंय त्यामुळं व्हायब्रेटिंग करायला लागत नाही, त्यामुळे कमी खर्चामध्ये तो रस्ता होतो. काळी माती असेल, भराव जास्त टाकावा लागतो, एखादा ओढा असेल, पूल असेल तर ते खर्च वाढतो. म्हणून 30 ते 35 कोटी साधारणपणे एका किलोमीटरचा खर्च येतो. आपण जास्तीत जास्तीचा खर्च जर 35 कोटी कुठं आणि 107 कोटी कुठे, तिप्पट खर्च जास्त. आणि एवढा मोठा खर्च, आणि म्हणून महाराष्ट्रातला एकही लोकप्रतिनिधी ज्या द्वेषानं द्यायला विरोध करायला पाहिजे त्या द्वेषानं विरोध करताना दिसत नाही, कारण प्रत्येकाला त्यात आपला काही हिस्सा मिळेल का त्या आशाळभूत नजरेने त्याकडे बघायला लागतात. 12 जिल्ह्यातनं हा रस्ता जातो आणि मग अशा मार्गानं जर का
हे व्हायला लागलं तर, आणि बरं हा पैसा कोण देणार आहे? 1 रुपया सुद्धा सरकार यात पैसा टाकत नाहीये. खाजगी भांडवलातूनच हा रस्ता बांधला जाणार आहे. याचा अर्थ ते जे कोणी खाजगी गुंतवणूकदार असतील त्यांच्या कर्जाला कदाचित सरकार हमी देईल, पण नंतर प्रवास करणाऱ्या भाविकांनी टोलच्या रूपानं हा सगळा पैसा परत करायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या भाविकांच्याच खिशावर हा दरोडा नाही का? 35च्या ऐवजी 107 कोटी खर्च होतो. याचा अर्थ इमानदारीनं प्रामाणिकपणानं रस्ता केला असता तर 35 रुपये टोल बसला असता, तर 100 रुपये बसणार आहे. हा त्याचा सरळ अर्थ आहे. म्हणजे प्रवास करणाऱ्या भाविकांची लूट, ज्यांच्या शेतातनं जातोय त्यांची लूट. कारण 2022 नंतर महाविकास आघाडी सरकार असतानाच्या काळामध्ये ही दुरुस्ती झाली. चौपटचा आपल्याला वाटत होतं की काही शेतकरी सुद्धा भ्रमात आहेत, मला 2 कोटी रुपये मिळणार, 10 कोटी मिळणार. हे काही नाही आहे. बाजारभावाच्या किंवा रेडी रेकनरच्या दुप्पट, आणि ही दुप्पट किंमत बाजारभाव हा तोंडीच जास्त असतो. साधारणपणे बागायती शेतीचा दर आपल्या कृष्णा खोऱ्याच्या याच्यामध्ये 35 ते 40 लाख रुपये आहे, पण हा तोंडी बाजारभाव आहे. प्रत्यक्षात व्यवहार मात्र रेडी रेकनरच्या आसपासच होत असतात. आणि बाजारभाव काढायची पद्धत कशी आहे? त्या गावातले 100 व्यवहार काढायचे 3 वर्षातले मागच्या, त्यातले जास्तीच्या किमतीत झालेले 50 बाजूला काढायचे आणि त्याची सरासरी काढायची. ते म्हणजे बाजारभाव. म्हणजे ते रेडी रेकनरच्या आसपासच येते. आणि त्याच्यात दुप्पट म्हणलं तर झाली किती? साधारणपणे मी माहिती घेतली, ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे त्या भागात 8 ते 9 लाख रुपये एकर एवढाच बाजारभाव सध्या रेडी रेकनर आहे. आणि बाजारभाव मात्र 40 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे बाजारभावानं सुद्धा मिळत नाही. परत त्यानंतर जमिनीचे तुकडे होणं, अलीकडचा पलीकडचा, कारण हा एक्सप्रेस हायवे आहे, त्यामुळे या रस्त्यावर सायकल, मोटरसायकल, रिक्षा, ट्रॅक्टर, बैलगाडी ह्यांना प्रवेश निषिद्ध. त्याला बॅरिकेड्स असणार आहेत. त्यामुळं माझ्या शेताच्या बाजूने जाणार आहे, त्यामुळे मला काहीतरी एखादा धाबा काढून मी 4 पैसे मिळवून ही भानगड नाही. 802 किलोमीटरला फक्त 27 शाखा आहेत, त्याला ब्रांच गेट आहेत, तिथूनच बाहेर पडायचे. कुठेही रस्त्यावर टोल नाही. आत शिरताना टोल तुमचं वाहन नोंद होणार आणि बाहेर पडताना तुम्ही किती किलोमीटर प्रवास केलाय त्याची नोंद होणार, टोल द्यायचा आणि बाहेर पडायचं. अशी सिस्टीम आहे समृद्धीसारखी. रस्त्याला कुठेही टोल लागणार नाही. म्हणजे काय, तिथं रीतसर स्कॅनिंग झाल्याशिवाय कुठल्याही वाहनाला प्रवेशच नाही. आणि आमच्या शेतकऱ्याच्या बैलगाडी बिडीला तरी तो प्रवेश नाही. मग हे रस्ता कोणासाठी? हे भाविक गोव्याला कशाला चालल्यात? ठीक आहे, आदमापूर पर्यंत ठीक आहे की, तिथनं पुढे कशाला चालल्या ते गोव्याकडे? हे अजून काय आम्हाला कळालेलं नाही. आणि म्हणून आमचा या रस्त्याला विरोध आहे. एकतर महापुराच्या संकटात आम्हाला टाकू नका, नाही तर आम्हाला इथनं पुढे मग रब्बीचीच पिकं घ्यावी लागतील. खरीपाचं पीक हातालाच लागणार नाही. सामायिक पिकच. पाणी उरशाला आमच्या, पण महापुराच्या संकटामुळं खरीपाचं पीकच आम्ही घेऊ शकत नाही, अशी स्थिती आमची होणार आहे. आणि म्हणून आमचा या आपलं शक्तीपीठाला विरोध आहे. मध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये जेवढं ऐन भरात पाऊस असतो त्यावेळी कृष्णा नदीतनं दररोज 4.5 लाख क्युसेक पाणी जात असते. एवढं पाणी जात असतं, 4.5 लाख क्युसेक पाणी जात असते. पण ह्या पाण्यात जर अडथळा निर्माण झाला तर ती कल्पनाच करू, एवढं पाणी होते. यावर्षी साहेब 16 जुलै ते 31 जुलैपर्यंत 400 मिलीमीटर पाऊस वाढवतात. कमी वेळेत जास्त पाऊस पडायला लागला. आपली अडचण काय मध्ये काय, पूर्वी पाऊस पडत होता पण तो पसरून पडायचा. सरासरी वाढवताना 564 मिलीमीटर, यावर्षी 1300 मिलीमीटर पाऊस. जुलै महिन्यातच त्याच्या आधी पावसानं ओढ दिली होती. 450 मिलीमीटर जवळजवळ पडलं 15-16 दिवसात.
त्यामुळे ह्यावर्षी पीक पाण्यावर सुद्धा परिणाम झाला. जमिनीला सगळा कस निघून गेलेला आहे. ऊसाचं एकरी उत्पादन घटण्याचं कारण ते आहे. 15 ते 20 सगळी का टाकलेली खतं बितं सगळी गेली म्हणून सगळी आमची काय मुळ्या पुसल्या ऊसाच्या. होय. 800-200 आता साहेब पुढची दिशा काय आता तुम्ही आम्ही ते तुमच्या बरोबर अजून कोण काय स्टेटमेंट आहे की शक्तीपीठ होणारच पण आम्ही होऊन देणार नाही. आम्ही शेतकरी तरी होऊन देणार नाही. आता राजकीय नेते शेवटपर्यंत किती राहतात. सर म्हणतात ना मुठभर लोकांचाच याला विरोध आहे. ढिगभर लोकांचा आहे आणि आम्ही ढिगभरापैकी आहोत. मुठभर म्हणजे त्यांना अपेक्षित असणारे राजकीय नेते असतील, पण आम्हाला राजकीय नेत्याशी काही देणं घेणं नाही आहे. ते आमच्यावर असोत नसोत आम्ही त्याला विरोध करत राहणार. घाट आहे मोठा, तो घाट आमचा सगळा पाण्याखाली झाला. शक्तीपीठ महामार्ग आणि त्या महामार्गामुळं कृष्णा नदीवर बांधला जाणारा जो मोठा पूल आणि त्याच्या आजूबाजूला असणारा भराव आहे, या भरावामुळं मिरज, वाळवा, पलूस या तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेला महापुराच्या माध्यमातून अतोनात त्रास होणार आहे. आधीच आलमट्टीच्या धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळं महापुराची स्थिती आणि त्या भीतीखाली सांगली कोल्हापूर जिल्हा असताना आता हे नवीन संकट आलेलं आहे. महामार्गाच्या भरावामुळं केवळ नदीपात्रातूनच पाणी पास होतं आणि पात्राबाहेर पडलेल्या पाण्याला अडथळा निर्माण होतो आणि ते पाणी रेंगाळत महापुराच्या माध्यमातून राहतं. 20-20, 25-25 दिवस पाणी रेंगाळल्यामुळं नदीकाठातला असणारी जी काही गावं आहेत त्या गावातल्या सर्वसामान्य जनतेला महापुराचा त्रास होतो आणि त्यामुळं एका बाजूला महापुराला कारणीभूत ठरणारा हा शक्तीपीठ, दुसऱ्या बाजूला या 3-4 तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना केवळ रब्बी पीकच घ्यावं लागणार, कारण खरीपाच्याच वेळी म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये महापुराची भीती निर्माण होते आणि पीक बेचराक होतं. त्यामुळं सगळ्यात समृद्ध असणारा हा प्रदेश भकास झाल्याशिवाय राहणार नाही. या महामार्गाला जी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे त्याला कवडीमोल किमतीनं भाव दिला जाणार आहे, कारण 2022 साली जो मूळ 2013चा भूमी अधिग्रहण कायदा होता, ज्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून एकपट वाढवायचा अधिकार कलेक्टरला असं 5 पट मिळत होते, तो कायदा बदललेला आहे. आता या रस्त्यासाठी जे भूसंपादन केलं जाणार आहे ते 1956च्या कायद्यानुसार केलं जाणार आहे आणि 1956चा कायदा असा म्हणतो की सरकारला जर रस्त्यासाठी जमीन पाहिजे असेल तर पोलीस बंदोबस्तामध्ये सक्तीचं भूसंपादन करून सरकार जमीन ताब्यात घेऊ शकतं आणि सरकार सांगेल ती किंमत शेतकऱ्याला स्वीकारावी लागते. त्या विरोधामध्ये कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही असा 1956चा कायदा सांगतो. यामुळं ज्याची जमीन जाणार आहे त्याचं नुकसान होणार आहे, महापुरामुळं सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आणि या महामार्ग बांधणीमध्ये मोठा भ्रष्टाचार होणार आहे. किमान 50,000 कोटीचा होणार आहे आणि त्यामुळं रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर जे भाविक प्रवास करणार आहेत त्यांची लूट टोलच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली जर का भ्रष्टाचार होत असेल, लोकांची लूट होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. सर्वसामान्य माणसाचा बळी देऊन त्याच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. मुरगुडजवळ दूधगंगा नदी, तिथं 2 नद्या पास करणार, दूधगंगा आणि वेदगंगा दोन्ही नद्या पास करणार. त्याचा भराव पण अगदी पाठीमागपर्यंत सगळं म्हणजे कोकणातली खेडीपेढी सुद्धा त्याला अडचणीचं आहे. बाधित क्षेत्र काय शेतीचं काय आकडेवारी बाधित क्षेत्र किती हेक्टरमध्ये? आता ह्याला पुलामुळं बॅकवॉटर तयार होत नाही पण पूर तयार होतो, त्यामुळे बाधित असं म्हणता येणार नाही. हो, ती पण नुकसान नुकसान. करणार आणि बाधित क्षेत्र बी कागदावर येणार येणारच नाही ते.
हा, मग तेच. बाधित क्षेत्र कागदावर येणारच नाही. बाधित क्षेत्र फक्त तुमचं रस्ता जेवढा गेला तेवढंच दिसणार. हा, धरणाचं कसं बॅकवॉटर आल्यामुळे आपण मोजमाप करू शकतो त्याला. होऊ शकत होय, पुलाचं कसं करणार तुम्ही? थांबूनच राहणार. शक्तीपीठ महामार्ग आणि त्या महामार्गामुळं कृष्णा नदीवर बांधला जाणारा जो मोठा पूल आणि त्याच्या आजूबाजूला असणारा भराव आहे, या भरावामुळं मिरज, वाळवा, पलूस या तालुक्यामधील सर्वसामान्य जनतेला महापुराच्या माध्यमातून अतोनात त्रास होणार आहे. आधीच आलमट्टीच्या धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा कर्नाटक सरकारच्या निर्णयामुळं महापुराची स्थिती आणि त्या भीतीखाली सांगली, कोल्हापूर जिल्हा असताना आता हे नवीन संकट आलेलं आहे. महामार्गाच्या भरावामुळं केवळ नदीपात्रातूनच पाणी पास होतं आणि पात्राबाहेर पडलेल्या पाण्याला अडथळा निर्माण होतो आणि ते पाणी रेंगाळत महापुराच्या माध्यमातून राहतं. 20-20, 25-25 दिवस पाणी रेंगाळल्यामुळं नदीकाठातला असणारी जी काही गावं आहेत त्या गावातल्या सर्वसामान्य जनतेला महापुराचा त्रास होतो आणि त्यामुळं एका बाजूला महापुराला कारणीभूत ठरणारा हा शक्तीपीठ, दुसऱ्या बाजूला या 3-4 तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना केवळ रब्बी पीकच घ्यावं लागणार, कारण खरीपाच्याच वेळी म्हणजे जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये महापुराची भीती निर्माण होते आणि पीक बेचराक होतं. त्यामुळं सगळ्यात समृद्ध असणारा हा प्रदेश भकास झाल्याशिवाय राहणार नाही. या महामार्गाला जी जमीन अधिग्रहित केली जाणार आहे त्याला कवडीमोल किमतीनं भाव दिला जाणार आहे, कारण 2022 साली जो मूळ 2013चा भूमी अधिग्रहण कायदा होता, ज्याच्यामध्ये बाजारभावाच्या चौपट आणि वाटाघाटीतून 1 पट वाढवायचा अधिकार कलेक्टरला असं 5 पट मिळत होते, तो कायदा बदललेला आहे. आता या रस्त्यासाठी जे भूसंपादन केलं जाणार आहे ते 1956च्या कायद्यानुसार केलं जाणार आहे आणि 1956चा कायदा असा म्हणतो की सरकारला जर रस्त्यासाठी जमीन पाहिजे असेल तर पोलीस बंदोबस्तामध्ये सक्तीचं भूसंपादन करून सरकार जमीन ताब्यात घेऊ शकतं आणि सरकार सांगेल ती किंमत शेतकऱ्याला स्वीकारावी लागते. त्या विरोधामध्ये कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही असा 1956चा कायदा सांगतो. यामुळं ज्याची जमीन जाणार आहे त्याचं नुकसान होणार आहे, महापुरामुळं सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे आणि या महामार्ग बांधणीमध्ये मोठा भ्रष्टाचार होणार आहे. कमान 50,000 कोटीचा होणार आहे आणि त्यामुळं रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर जे भाविक प्रवास करणार आहेत त्यांची लूट टोलच्या माध्यमातून होणार आहे आणि म्हणून या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली जर का भ्रष्टाचार होत असेल, लोकांची लूट होत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. सर्वसामान्य माणसाचा बळी देऊन त्याच्या थडग्यावर विकासाचे मनोरे बांधू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. सांगलवाडी या पुलामुळं मिरज तालुक्यातली कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, समडोळी, तुंग, पलूस, दुधगाव, कारंडवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, औदुंबूर, भिलवडी, अंकलकोप, ब्रह्मनाळ, सुकवाडी, नागठाणे, वाळवा, शिरगाव, जुनेखेड, नवेखेड, मसुचीवाडी, गौंडवाडी, सालपेवाडी, बनेवाडी, बोरगाव, फारणेवाडी, डेटरी, हरणाक्ष, बिचूद, शिरटे, बहे, तांबवे पर्यंत ही फूग येते. एका पुलामुळं एवढी फूग येते का? एवढ्या गावाला धोका होतो का असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण या मागचा अनुभव अतिशय वाईट आहे. कोल्हापूर विशेषतः शिरोळ तालुक्यातून
मांजरीचा पूल फार नाही 17-18 किलोमीटर लांब आहे, पण त्या कृष्णेवरच मांजरीचा पूल आहे. मांजरी पुलाच्या दोन्ही बाजूला 1.5 किलोमीटर डोंगरासारखा भराव टाकल्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये 25 दिवस पूर रेंगाळतो. तीच परिस्थिती या दानोळी ते सांगलवाडी पुलाची होणार आहे. पद्माळेवरून जाणार, सांगलवाडीवरून पद्माळे, आणि या सखल भागामध्ये पसरलेलं जे पाणी आहे ते पाणी पुढे सरकणार नाही, तिथंच रेंगाळणार. म्हणजे आधी समजा 20 दिवस पूर राहत असेल तर तो 25-30 दिवसाच्या पर्यंत पूर रेंगाळणार. पुन्हा पुराची पाण्याची पातळी वाढते. त्याचं दुसरं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. 2019चा पूर हा मोठा होता 2021च्या तुलनेनं. रत्नागिरी नागपूर हा जो महामार्ग आहे तो महामार्ग 2021 पर्यंत पूर्ण झाला, पण 2019च्या काळामध्ये तो अर्धवट अवस्थेत होता. त्या काळामध्ये प्रचंड मोठा पूर आला. त्या तुलनेनं 2021ला 1.5 मीटर पाण्याची पातळी कमी होती. पण तोपर्यंत अंकलीपासून मिरजेला बायपास करून मालगावकडे जाणारा जो हा राष्ट्रीय महामार्ग आहे तो भराव टाकून पूर्ण झालेला होता. आणि त्या भरावाचा परिणाम असा झाला की कृष्णा नदीतलं पसरलेलं पुराचं पाणी मिरजेच्या दिशेनं न येता ते वड्डी, ढवळी आणि म्हैसाळ या गावात शिरलं. आणि त्या गावामध्ये मात्र पाण्याची पातळी वाढली. 19च्या तुलनेनं 21ला जास्त वाढली. हा याचा धडधडीत पुरावा. तीच परिस्थिती आता इथं होणार आहे, कारण डोंगरासारखा भरावा टाकला जाणार आहे. आणि त्यामुळं वाळवा तालुक्यातल्या, मिरज तालुक्यातल्या या साऱ्या गावांना त्याचा फटका बसणार आहे. केवळ कृष्णा काठाचं नाही, वारणा काठची जी काही समडोळी असेल, कवठीपिरण असेल, दुधगाव असेल, अगदी शिगावपासून निलेवाडीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या ही पाण्याची फूक वाढत जाणार आहे. म्हणजे एका बाजूला अलमट्टीमुळं पाण्याची गती कमी होणं आणि दुसऱ्या बाजूला या नदीत पुलाच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहाला अजून अडथळे निर्माण झाल्यामुळं अगदी कराड शहराला सुद्धा फटका याचा बसणार आहे. आणि याचा खरं तर ह्या महामार्गाचं रेखांकन करत असताना कुठेही विचार झालेला दिसत नाही. खरं तर रेखांकन अंतिम करण्यापूर्वी जलसंपदा विभागाचे इंजिनियर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे किंवा रस्ते विकास मंडळाचे इंजिनियर, अगदी भूगर्भ जिओलॉजिस्ट सुद्धा यांना घेऊन एक बैठक घ्यायला पाहिजे होती. आणि मग ह्याचं रेखांकन पूर्ण झालं पाहिजे. परंतु एकूण जर रस्ते विकास महामंडळाकडे याची काही माहिती उपलब्ध होत नाही, सातत्यानं मी पाठपुरावा करून विचारतोय, पण सर्वे मात्र करायचं काम चालू आहे. म्हणजे कदाचित कुठल्या तरी खाजगी कंपनीला ते दिलेलं असावं. रस्ते विकास मंडळाचे अधिकारी म्हणतात की आम्हाला काहीच माहिती नाही यातलं, पण सर्वे चालू आहे, सर्वे करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि त्यामुळं या भागातला जो खास करून ऊस पट्ट्यातला शेतकरी आता अडचणीत येणार आहे. जो शेतकरी नाही तोही अडचणीत येणार आहे महापुरामुळं. आणि ऊस उत्पादकाला तर फटका बसणारच आहे. सांगली कोल्हापूरच्या महापुराबद्दल चर्चा करत असताना अनेक तज्ज्ञ असे सांगतात की शेतकऱ्यांनी अगदी नदीच्या काठापर्यंत ऊसाची शेती नेल्यामुळं आणि ज्यावेळी जुलै महिन्यामध्ये महापूर येतो त्यावेळी ऊस जवळपास 17-18 कांडीचा तयार झालेला असतो. आणि हा शेतातला ओवा ऊस हा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणतो आणि त्यामुळं महापूर येतो असं तज्ज्ञांचं मत आहे. आता आमच्या ऊसाची जाडी 1 इंच, ती 1 इंच जाडीचा ऊस जर का पाण्याच्या प्रवाहाला अडथळा आणत असेल तर हा पुलाचा डोंगर किती अडथळा आणेल मग, ह्याचा तज्ज्ञांनी विचार केला का कधी? तेव्हा म्हणून आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे.
बर त्याच्यासाठी पुलाच्या अलीकडं पलीकडं त्यांनी जे काही भरावाला महापुराचं जे काय पाणी पास होण्यासाठी जे काय त्यांच्याकडून जे काय माहिती मिळते ते म्हणतात की छोटे छोटे बॉक्सेस टाकलेत, त्या बॉक्समधनं पाणी पास होत नाही. तुम्हाला पुलामुळं कसं धोका होता त्याचं दुसरं एक उदाहरण सांगतो की 1905 साली शतकातला सगळ्यात मोठा पूर आलेला होता इंग्रजांच्या काळात, आणि त्या काळामध्ये सुद्धा कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये पाणी गेलेलं नव्हतं. पण अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं कोल्हापूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये 10-15 फूट पाणी असतं. कशामुळे असतं? कारण 1905 जो आपल्या इथं पूल होणार आहे त्या पूलजवळ, त्या संदर्भात काही सांगली जिल्ह्यातील गावं भरावामुळे पूर बाधित होणार आहे. त्याचा फटका सांगली आपल्या कृष्णा घाटला जास्त बसणार आहे. त्या संदर्भात गेले काल साहेबांना काल पोलिसांनी अटक केली. काल आम्ही रस्ता रोको केला उदगाव फाट्यावर. मग त्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेसाठी आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटाला मोरे, संदीप राजोबा, राणासाठी प्रकाश देसाई, शिवाजी मोरे, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज उपस्थित राहिले. त्यांचं स्वागत. आणि पत्रकार परिषदेला आता साहेबांनी संबोधित करावं असं त्यांना. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर नुकतंच एक आंदोलन झालं. 12 जिल्ह्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्याच्या कृष्णा आणि त्याच्या उपनद्यांना पास करून जातो. त्याचबरोबर त्याला ज्या फाटे फुटत आहेत त्याच्यामध्ये एक औदुंबरकडच्या दिशेनं सुद्धा येणार आहे. सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे तीर्थक्षेत्र या महामार्गाला जोडण्यासाठी उपशाखा निघते आणि एकूण हा जो महामार्ग आहे तो सांगोल्याकडून कवठे एकंद, नागाव, कौलापूर, बिसूर, बुधगाव, कर्नाळ, त्याचबरोबर मौजे डिग्रज, हे पद्माळे, कदमवाडी, सांगलवाडी जवळचे, आणि सांगलवाडी करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दानोळी दानोळीला प्रवेश करतो. आणि पुढं तसाच तो पट्टणकोडोली मार्गे आदमापूरवरून गोव्याच्या दिशेनं आंबोली घाटाकडे जातो. या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असताना आमच्यावर काही लोकांनी आरोप केला की आम्ही विकासाला विरोध करतो. प्रत्येक गोष्टीला आमची भूमिका नकारात्मक असते. खरं तर असं काही नाही आहे. विकासाला आमचा विरोध नाही आहे, पण एकूणच या शक्तीपीठ महामार्गामुळे होणारे जे परिणाम आहेत ते परिणाम ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून हा महामार्ग जाणार आहे त्या शेतकऱ्यांना आणि या महामार्गाच्या भरावामुळं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पुरामुळं जी सर्वसामान्य जनता बाधित होते, त्रस्त होते, त्यांना हे परिणाम भोगावे लागणार आहेत. महापुरामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला होत असेल तर तो गरीब लोकांना. ज्याची आर्थिक स्थिती बरी असते तो पूर आला तरी सुद्धा त्याचं घरच असं बांधलेलं असतं की खालच्या मजल्यावर काही सामान ठेवायचं, वरच्या मजल्यावर सगळं सामान ठेवायचं, कुलूप लावायचं आणि कुठेतरी पाहुण्याकडे निघून जायचं. परंतु जो गरीब माणूस असतो त्याला पूर आल्यानंतर सगळं घरातलं किडूक मिडूक घेऊन बाहेर पडावं लागतं आणि कुठल्या पाहुण्याच्या घरात आसरा घेण्याची स्थिती त्याची नसते. म्हणून कुठेतरी शाळेत, मंदिरामध्ये जाऊन
त्याला निवारा केंद्रामध्ये राहावं लागतं. महापुरात ज्यानं घर सोडलंय त्यालाच त्याचं दुःख माहीत असणार. जनावरासहित जावं लागतं. पण हे कशामुळं? एक तर कर्नाटक सरकारनं 2 दिवसापूर्वी जाहीर केलं की आम्ही आता आलमट्टीची उंची 5 मीटरनं वाढवणार आहे. त्याच्यासाठी आवश्यक असणारी निधीची तरतूद आम्ही आता बजेटमध्ये केलेली आहे. एक तर या आलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारनं अजिबात हरकत घेतलेली नाही. किमान राजकारण म्हणून तरी करायला पाहिजे, कारण ते काँग्रेस सरकार आहे, भाजपचं सरकार आहे किंवा महायुतीचं सरकार आहे, हेही झालेलं नाही आहे. स्वतः महाराष्ट्राचे नसले तरी मराठी बोलणारे जे केंद्रीय जल संसाधन मंत्री आहेत CR पाटील यांनी जाहीर परवा सांगितलेलं आहे की महाराष्ट्रानं काय हरकत घेतलेली नाही. मी मात्र घेतलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये या CR पाटलांना जाऊन भेटून खरं तर जलसंसाधन मंत्रालयानं या आलमट्टीच्या उंची वाढवायच्या त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यांनाच भेटलो नाही तर केंद्रीय जल आयोगाच्या अध्यक्षांनाही जाऊन भेटलो होतो मी. पण महाराष्ट्र सरकारमार्फत मात्र असा काय पत्रव्यवहार झाला नाही. आलमट्टीची उंची वाढवल्यामुळे काय होणार आहे तर आधीच कृष्णा आणि तिच्या उपनद्यातून वाहणारे आलमट्टीच्या दिशेनं वाहणारे जे पाणी आहे त्या पाण्याची पातळी 5 मीटरनं वाढल्यानंतर त्याची गती मंदावणार आहे. आणि गती मंदावल्यामुळं पाणी फार मंद गतीनं पुढे जाणार आणि मागून येणारं वेगात पाणी येत राहणार आणि पाणी सगळं पसरणार. हे असताना आता पुन्हा कृष्णा नदीवर 2 मोठे पूल व्हायला लागलेले आहेत. पहिला पूल होतोय तो अंकली ते उमळवाड म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातलं उमळवाड हा एक पूल होतोय की ज्याच्यामुळे सांगली शहराला धोका निर्माण झालेला आहे. आणि दुसरा पूल होतोय तो